सद्गुरु आदि जय परब्रह्म सद्गुरु जय 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 परब्रह्म सद्गुरु आदि जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सुहास
भाई प्रसाद घेता देता निकाल दास होय जरदे गुरु प्रसादाची तोरी महिमा से श्रेष्ठ वारी प्रसादाची स्वामिता नाश होय शरीरी तुझा तू मना हानुरे तुका सुख ब्रह्मानंद होय जगदयालंगलो मायो तू मना हानुरे रे सुखाक्षरी रे सुख ब्रह्मानंद होय जगदयालंगलो मायो लक्ष्मणा मने गावे जन्म मृत्यु दुःखादी साधी स्वामिता नाश होय शरीरी पुता शंकर उमा शंकर उमा शंकर उमा शंकर उमा गुरु प्रसाद वाजी थारी गुरु प्रसाद वाजी थारी गुरु प्रसाद दाची तोरे गुरु प्रसाद दाची तोरे
समूलेखन भितये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। आजच्या मंगलमय प्रसंगी आपल्या देऊळगाव ग्रामामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या या वर्षीच्या कितवा सप्ताह आहे 26 वर्षी माणसं अशी उभे केलेत माझ्या पुढं, डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, है की नाही? असो तर आज 26वा सप्ताह आहे
सप्ताहाच्या निमित्तानं बरंचसं महत्वाचं बोलायचं मला. गुरुप्रसाद म्हणजे काय आहे? अनेकांच्या अनेक समस्या तिकडच आहेत, अनेक प्रश्न तिकडच आहेत. कुणी म्हणते चांगलं होतं विठ्ठल रुक्माईचं मंदिर, खाल्ला गडतोंड करून त्याला महाराजांना वरला कड फिरायला लावलं. माणसं काही बोलतील बरं का, ब्राह्मण लोकही तसंच बोलतील. असा काळ होता, एकेकाळी औंढा लागलात या गावी नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहिले. समोर उभे होते ब्राह्मण लोक, चला तिकडं, तिकडं काय म्हणले, पलीकडं जिकडं उकडला होता ना आतापर्यंत तिकडं नामदेव महाराजाला हाकललं. दुनिया अशी आहे, जे योग्य केलं ना ते त्यांना कधी कळणार नाही, अशी अवस्था असते. आणि मग नामदेव महाराजांना मागे हाकललं ना, त्यांचं भजन सुरू झालं. झालं काय, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. एवढंच नाही, नामदेवा हाती दूध प्याला. सांगितलं तरी खरं वाटणार नाही. अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचे त्यांना गुरु अनुभव आला, ज्यांचे त्यांना देवाचा अनुभव आला, त्याचं नाव आहे प्रसाद. प्रसादाचं स्वरूप सांगतोय मी तुम्हाला. कुठेही कायदा नाही आता. जंगम वाणी जगद्गुरु शिवाचार्य याच्यामध्ये जातीभेद अजिबात नाही. नामदेवाचे आई वडील सांगून जातात, अरे आम्ही गावाला चाललो आणि तू पांडुरंगाला जेवू घालायचं, नैवेद्य दाखवायचं, दूध पाजवायचं काम कर. बालमन शुद्ध असतं, तो जातो. देव कशाचा पाणी पिणार आहे, कशाचा दूध पिणार आहे, पण विश्वास देवाला म्हणतो, हे बा 10 मिनिटाच्या आत जर तू आता दूध पिला नाहीस ना तर मी माझं डोकं फोडतो बघ तुझ्या पुढे. आता तुम्ही कोणी म्हणू नका इथे येऊन, कारण विश्वास. आणि मग नामदेवाला मूर्तीतून बाहेर यावं लागलं. दूध पिला, जेवण केलं, हे खरंच सांगितलं मायबापांना. ते म्हणले काही म्हणतोस का. पुन्हा पाहायला गेले त्यांचे वडील. त्यावेळेला पांडुरंग यायला रिकामा नव्हता. अरे माझं खोटं ठरवतो का, बदनामी करतो का, ये बाहेर. मुलाच्या विश्वासामुळं वडिलांना दर्शन झालं प्रत्यक्ष पांडुरंगाचं. त्याप्रमाणे मुलामुळं आईची किंमत, मुलामुळं वडिलांची किंमत, शिष्यामुळं गुरुची किंमत. शिष्य जर म्हणत असेल आमचं महाराज लय फालतू आहे तर बाकीचे म्हणायला रिकामेच आहेत, मग तर त्यांना मोकळा रस्ता आहे. म्हणून बापानो, गुरुप्रसाद म्हणजे आपल्या आईला कधीही नाव ठेवू नका, वडिलांची कधीही बदनामी करू नका. त्यानंतर कुलगुरूंचा नंबर आहे, तिथे विश्वास ठेवा. अहो विश्वासाचे पोटे, 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 अहो
औद्योगिक कारणात, शिक्षणात कुठेही गेलात तर निवड करताना त्याची पात्रता बघतो आपण. पिंपळगावचे आमचे रावसाहेब हजर आहेत, त्यांच्या गावात शंकर महाराजापाशी विना दिला. बसले होते बिचारे, उठविलं, विना दिला, चक्कर आली. आमचं म्हणणं आहे, तुकाराम महाराज जसं म्हणतात, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, त्याप्रमाणे ज्याच्याकडं श्रीमंती आहे, ज्याच्याकडं सर्व वैभव आहे, ज्याची भक्ती आहे, त्यालाही करायला लावणं अवघड नाही. तेव्हापासून मी बसलेल्या माणसाला उठवून विना देत नाही बरं का. लोकांचं ऐकून त्यांना लोकांनी उठवलं, म्हणलं महाराज कीर्तन ऐकायला आले असतील, येऊ द्या म्हणलं मोठेपणानं, आहे की नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की बाबांनो, पुरुषांच्या कीर्तनात पुरुषांनी विना घ्यावा, बायाच्या कीर्तनात बायांनी घ्यावा, हा काही कायदा आहे का कुठला? काल पाहिलं मी तिथं बायांनी विना घेतला होता. आरती पण त्यांनी, आईला मुलगा हार घालतो की नाही, तसं आमचा राजा हार घालताना कुतरू लागला, मागं सरकू लागला. असं काही नाही. आदरार्थी पद्धतीने आम्ही सर्वांचा आदर करू शकतो. हे शिकणं म्हणजे प्रसाद आहे. दररोजच्या कीर्तनामध्ये तुम्ही विनय करायला हार तर घातला असेल, पण विण्याला घातला, मग विनय करायला, मग कीर्तन करायला. पण वीरशैव धर्मशास्त्राच्या अनुषंगानं विना वाजवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक नारदीय पद्धत, ज्याला आपण भृंगी पद्धत म्हणतो, आपण नारद म्हणत नाहीत, भृंगीची पद्धत. आणि दुसरी जांबुवंताची. जांबुवंत म्हणजे अस्वल, त्याला नख कशा असतात माहिती आहे तुम्हाला. त्याला जर विना सोयीचा वाजवायला लावला, एका सेकंदात एक तार तुटते. तारा जोडत राहत, तुटत राहतात. म्हणून विना वाजवण्याच्या दोन पद्धती आहेत. ही भृंगीची गादी म्हणतो आपण, त्यामुळं सोयीचाच विना वाजवला पाहिजे, उलटा नाही. मग जांबुवंत उलट का वाजवतात? त्यांना नख आहेत, त्यांनी जर असा वाजवला तर त्यांचं वाजवणं बंद पडून तार तुटू शकते, त्यांना परमिशन आहे. त्याप्रमाणे निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी निवडून देणं एक पद्धत आहे, आणि दुसरी पद्धत आहे राज्यपाल आणि राष्ट्रपती, हे दोघं आहेत. नागरिक शास्त्रही आपल्यामध्ये, इतिहासही आहे, सर्व शास्त्रांचा अभ्यास म्हणजे कीर्तन. राष्ट्रपती 12 लोकांना कमीत कमी निवडणूक न लढवता खासदार करू शकतो, तसा राज्यपाल आमदार करू शकतो. अनेक जण झालेत ना, आहे की नाही. जसं शंकरराव चव्हाण डॉक्टर, ही पदवी, त्यांना डॉक्टर पदवी दिली. एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना अधिकार आहे. अमुक एक माणूस आहे, शिकला अजिबात नाही, पण त्याला PhD देता येते. त्याप्रमाणे तुमचं गाव गुरुमाऊलीवरती विश्वास ठेवणारं, गुरुमाऊलीच्या विचारानं चालणारं असं असल्यामुळं गुरुमाऊली अनेक ठिकाणचे मोठे कार्यक्रम सोडून देऊन तुमच्यापर्यंत येतात. त्याचे पुरावे माझ्यासोबत आहेत, पत्रिका. काल आणि आज हेडगापूरला माझ्या अध्यक्षतेत मोठा कार्यक्रम होता. उज्जैनी जगद्गुरूला बोलावलं होतं. मी होकार दिलता. परवा दिवशीपर्यंत मी हो होत म्हणत राहिलो. काल अचानकपणे येणं होत नाही म्हणलं. म्हणजे बाईनं नवऱ्याचं न ऐकता मुलाचं ऐकावं तसं. बाई कधी कधी नवऱ्याला चिडकावून देते, मुलाचं ऐकते. त्याप्रमाणे शिष्य म्हणजे मुलं आहेत. आणि देऊळगाव हे अग्रगण्य गाव आहे म्हणलं. मी जगद्गुरूंनाही सांगितलं, मी येतो म्हणलं होतं, पण येणं शक्य नाही. आणि म्हणून या 2 दिवसामध्ये तुमच्या इथल्या कार्यक्रमाला आम्ही येताना तुमच्या भक्तीमुळे आलो. आणि त्या भक्तीमध्ये नाव कोणाचं घेण्याच्या ऐवजी सर्व गावाचं नाव सांगितलं तुम्हाला. आणि त्यामुळं हा
सर्व समारंभ गुरुच्या वैदिकत्वात झाला. नाही तर पिंपळगावला मागे कार्यक्रम झाला वाणी पिंपळगावला. मला 5 मिनिट येऊन जातो म्हणलं मी. तुम्ही मला विचारलेलं नाही त्यामुळे मी थांबवू शकत नाही. पण तुम्हाला तसं म्हणूच शकलो नाही. तुमचा जो विश्वास आहे तो गुरुचरणावर सर्वाच्या पेक्षा अधिक आहे याची अनुभूती आम्हाला आहे. म्हणून आम्ही सांगताना कधी कधी आम्हालाही लोक आडवं बोलतात हो, आहे की नाही. मी आलो हे दिसावं म्हणून गेलो त्यावेळेला तसं झालं. आणि म्हणून काल होम हवन, नवग्रह पूजन, पंचाचार्यांना आव्हानित करून पंचकलश पूजन, गणेश, गौरी, शिवपार्वती इत्यादींचं पूजन. या मूर्ती ठेवल्यात ना, या मूर्तींना पाण्यामध्ये ठेवलं पाहिजे पहिल्या प्रथम. पण तुम्ही एवढी मोठी मूर्ती आणली गणपतीची, ते म्हणले आताच कसं. मला इथं बाजूला ठेवा, आहे की नाही. ओला कपडा झाकून त्याच्यावर धार लावून जलादिवास केला. धान्यादिवास हे जे धान्य आलं तर तुमच्या गावातून पंचकमिटीला सांगणं आहे, महाराजांनी बांधून नेलं म्हणतील घ्यायचं तर घ्या ना बाबा, आपलं काय म्हणणं नाही. पण कुणी खाऊ नका, पान लांब नेऊन खाऊ घाला कोणाला तरी, गावातले कोणी खाऊ नका, आहे की नाही. म्हणून आम्ही घेतलंय. आम्ही काही खाणार नाहीत. एखाद्या माणसाला शुगर आहे, त्याने किती साखर घेतली सोबत तर ती साखर तो खाऊ शकत नाही. त्याप्रमाणे आम्ही त्याचे उपभोक्ते नाहीत. आणि म्हणून गुरुप्रसादाविषयी सांगत असताना थांबत नाही. 7 दिवस कीर्तन झालं. त्यानंतर दिवसा कीर्तन ठेवल्यामुळं भजनी मंडळी जास्त येत नाहीत. पण ज्याचा विश्वास आहे ते आल्याशिवाय राहत नाहीत, ते थांबल्याशिवाय राहत नाहीत. पाखरांना आंब्याच्या झाडाला पाड लागला याचं निमंत्रण कुणी देत नाही. कारण चेअरमन म्हणत होते सगळ्याला सांग 11 वाजता म्हणजे 11 वाजता जेवायला आहे. आता 11च वाजले तर, आहे की नाही. सर्वांना सांग म्हणले. तसं पाखरांना सांगावं लागत नाही, त्यांना बरोबर कळतं कसं. मग त्याहीपेक्षा मुंगी भारी आहे. आंब्याचा पाड अगोदर जर कोण खात असेल ना तर ती मुंगी खाते. पाड कोणत्या दिवशी कोणत्या फाट्याला लागणार आहे हे आंब्याच्या मुळावरून मुंगीला कळतं. किती लहान आहे ती, तिचा मेंदू किती आहे. आपण आपल्या शान समजतो, पण आपल्याहून शाणे अनेक प्राणी कीटक या दुनियेमध्ये आहेत. बरोबर ती पाड ज्या दिवशी परिपूर्ण व्हायचा ना त्या दिवशी देठापर्यंत जाऊन पोहोचते. तसं आम्ही 2 क्रमाने मानवाच्या जन्माला येतो. एक 83,99,999 जन्म घेऊन मेल्यानंतर, आणि दुसरा भाग्योदय म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन भजन केल्यानंतर, गुरुवरती श्रद्धा ठेवल्यानंतर, आईवडिलावरती श्रद्धा ठेवल्यानंतर त्याला परत मानवाचा जन्म मिळतो. आणि याच मानवाच्या जन्माला अतिशय महत्त्व दिलं. मानवाचा जन्म हाचे वालावे, मानवाचा जन्म हाचे वालावे, मानवाचा जन्म हाचे वालावे, मानवाचा जन्म हाचे वालावे. उपाय सुने सापडला, उपाय सुने सापडला, मानवाचा जन्म हाची माला भे, मानवाचा जन्म हाची माला भे, मानवाचा जन्म हाची माला भे. उपाय तुला सापडला, उपाय तुला सापडला,
वीरशैवांचं पारायण संपल्यानंतर ओम नमः शिवाय सुरू झालं की घरून बाया साडी पिढी नीट करून निघतात. त्यांना वाटतं की आम्ही खायला देतो म्हणून पारायण सुरू आहे. माहेरला आलेल्या पोरी आहेत, त्यांना उठून आंघोळ करून इथे येणं होत नाही, ही त्यांची समस्या आहे. मी सकाळी घरोघरी फिरलो, बाप गोडीनं म्हणतो उठकी बाई 8 वाजले, उठकी बाई 8 वाजले. आमचा मानवाचा जन्म आहे. या पोरी लवकर आल्यात, त्यांना काय म्हणते लोक, अगं तुमचं अजून काही झालं नाही, तुम्ही कशाला भानगडीत पडाले या देवाच्या. आम्ही काय करतोय आपल्या मनावरच. पण मनमत माऊली म्हणतात, हा ग्रंथ करिता श्रवण इंद्रिय होती प्रवीण. म्हणून ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकलं, पारायण ऐकलं, एवढंच नाही गुरुचं ऐकलं त्यांचंच कल्याण झालं, त्याला गुरुप्रसाद म्हणतात. गुरुला ऐकायला लावणं म्हणजे गुरुप्रसाद नाही. आणि म्हणून संतांनी सांगितलं, गुरुवाक्य धरा ध्यानी, वाक्य धरा ध्यानी, गुरुवाक्य 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 धरा ध्यानी, धरा ध्यानी. अवघी सांडा वाटाळे, अवघी काय आवरे, गुरुवाक्य धरा ध्यानी, गुरुवाक्य धरा ध्यानी, गुरुवाक्य धरा ध्यानी. अरे आम्ही ही योजना सुरू केली तेव्हा देऊळगावामध्ये 7 दिवस राहत होतो. त्या वैजनाथराव पोलीस पाटलाची आई आहे ना, ती व्यवस्था करायची तेव्हा पूजेची सकाळच्या. प्रकल्प उभा केला, धार्मिक प्रकल्प, लोकांमध्ये सुधारणा व्हावी म्हणून. पण इथेही रस्सीखेच सुरू झाली. जसं निवडणूक असते ना ग्रामपंचायतची, त्यापेक्षा भारी काल वाहून गेला. इथे कीर्तनकार कसा असावा याला महत्व आलं, कसा दिसावा याला महत्व आलं, त्यानं काय सांगावं हे महत्व गेलं. काही सांगू त्यानं, मग त्याला पंचाचार माहीत नाही, शतस्थल माहीत नाही, अष्टावर्ण माहीत नाही. अभंग घेतला, पुढं चालला, संपलं काम. काय चांगलं बोलणं म्हणतो आपण. या टाळकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात आवाज केला म्हणजे कीर्तन चांगलं झालं म्हणतो आपण. पण असं नाही. आपल्यामध्ये अभ्यासू कीर्तनकार झाले पाहिजेत. आम्ही टीका करतो असं नाही. उगा एक अभंग पाठ केला आणि 12 गावला गाव बदलून गेला, कीर्तनकार तोही कीर्तनकार आहे. पण निष्णात झालं पाहिजे. इथं महत्व सर्वसामान्य लोक कुणालाही देतील. पण संतांनी सांगितलं, ऐसी आसी माझे नमन, ऐसी आसी माझे नमन, ऐसी आसी माझे नमन, ऐसी आसी माझे नमन, ऐसी आसी माझे नमन. गुरुमार्गे अवघे जाण, गुरुमार्गे अवघे जाण, ऐसी आसी माझे नमन, ऐसी आसी माझे नमन, ऐसी आसी माझे नमन. गुरुमार्गे अवघे जाण, गुरुमार्गे अवघे जाण, ऐसी आसी माझे नमन, ऐसी
संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गवाळाचे काम नोहे. त्याप्रमाणे अशाच लोकांना आम्ही नमस्कार करतो जे गुरुचं ऐकतात. त्यांना त्याचं नाव आहे गुरुप्रसाद. कोण आहेत मग हे? गोपीचंद राजा, ज्याला हजारो राण्या होत्या. सोन्याच्या तांब्याने चांदीच्या गंगाळातलं अत्तरयुक्त पाणी, त्या पाण्याने आंघोळ घालत होत्या. त्यालाही आईने सांगितलं हे जीवन व्यर्थ आहे. गोपीचंद गुरुच्या बोला राजा सोडून जोगी झाला, राजा सोडून जोगी झाला, राजा सोडून जोगी झाला. गोपीचंद गुरुचा बोला राजा सोडून जोगी झाला, राजा सोडून जोगी झाला, राजा सोडून जोगी झाला. गोपीचंद गुरुच्या बोला राजा सोडून जोगी झाला, राजा सोडून जोगी झाला, राजा सोडून जोगी झाला. गोपीचंद गुरुचा बोला राजा सोडून जोगी झाला, राजा सोडून जोगी झाला, राजा सोडून जोगी झाला. हा अभंग 5 चरणाचा आहे. याच्यामध्ये 5 वेगवेगळे उदाहरण आहेत. गोरक्षाने मच्छिंद्राला मायेपासून सोडविला, राम पाताळासी नेला, तेथे हनुमंत पातला. शुक्राचार्य मृत्यू झाला, पुन्हा कच उठविला. ही जी मंडळीत ज्यांची नावं आले ते गुरुभक्तीमध्ये नंबर 1च्या क्रमांकाची आहेत. हनुमंतराय त्यांनी लक्ष्मणाला रामाला देवीच्या मंदिरामध्ये बळी देण्यासाठी नेलेलं असताना लहान रूप घेऊन पाणी जाण्याच्या त्या छिद्रातून मध्ये गेले आणि मध्ये जाऊन विराट झाले. ज्यावेळेला बली देणारी माणसं मध्ये आले तेव्हा त्यांनी संपवलं. त्याप्रमाणे आमच्यामध्ये शक्ती खूप आहे, पण त्या शक्तीचा वापर कसा करावा हे कळणं म्हणजे गुरुप्रसाद. आणि ज्यांनी गुरुप्रसाद घेतलाच नाही, उभे मुरमुरे क्विंटलनं खाल्ले 25-26 वर्षापासून, त्याला ते कळणार नाही. आंतरिक अनुभूती पाहिजे, आंतरिक विश्वास पाहिजे, आणि मग मात्र त्याला हे सर्व मिळतं. इथे बरेच जण आहेत ना हो, त्यांना काय बोलावलंय का? त्यांनाही माहीत आहे महाराजांना नीट बोलता येत नाही, पण आलेत. म्हणजे नीट बोलणं, गायन करणं, मृदंग वाजवणं, पेटी वाजवणं, या सर्व गोष्टीपेक्षाही तत्व सांगणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून केलेलं तप म्हणजे कीर्तन आहे. सर्वांचा सहभाग आहे. सर्वात महत्त्वाचे ऐकणारे, पण तेही इमानदारीनं ऐकत असतील तर. बेईमानी असेल त्यांना काही मिळणार नाही. व ती माहेरला आली, मी आले, तिची माझी भेट होईना गेली म्हणून मंडपात येऊन बसली, कानात गोष्टी करू लागली. काही जण इथे येऊन म्हणतात भाजी काय केली तुझ्या घरी. ते महाराजाला ऐकू येत नाही असं तुम्हाला जरी वाटत असलं, पण समजतंय तरी खरं. तोंड हल्ल्यावरून भाषा काय चालू आहे हेही कळतं. कारण मी पूर्णिमेमध्ये शिखरावर चढायची सवय होती दररोज बिना रस्सीचं. वरती गेलो, ठाकूरच्या 2 बाया बोलत होत्या. त्यांनी काय बोललं हे त्यांच्या तोंडाच्या हलण्यावर येऊन सांगितलं. काय कमाल आहे म्हणले महाराजाची. काही कमाल नाही म्हणलं, की नाही. बरेच जण तुमच्यामध्ये हुशार आहेत, त्यांना व्यासपीठ नाही. आणि म्हणून म्हटलं मी, स्त्री नाही, पुरुष नाही, लहान मुलगी नाही, मुलगा नाही, सर्वजण वीरशैव धर्मामध्ये
सारखे आहेत. सर्वसामान्यापासून जगद्गुरूंच्या पर्यंत इष्टलिंग सारखाच आहे की नाही. नांदेडकर आईसारखे कोणी श्रीमंत असले त्याच्यावरचं कवर सोन्याचं करतील, पण आतला देव देवच सारखाच सर्वांचा. आणि म्हणून आपल्यामध्ये तो भेद नाही हे ओळखून महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जेव्हा त्यांच्या जन्मापासून 8वे वर्षी मोंजी बंधनाचा कार्यक्रम सुरू झाला, त्यावेळेला त्यांच्या बहिणीला पण मुंज करा असं ते म्हणाले. ब्राह्मणाने सांगितलं नाही म्हणले, आपल्या धर्मात पुरुषाला संस्कार आहेत, स्त्रियांना नाहीत. बसवेश्वर असला कसला धर्म म्हणले, ज्या धर्मात स्त्री पुरुष हा भेद आहे. राग निघाले, कुठं चाललो माहीत नाही, कशासाठी निघालो एवढं माहीत आहे की रागाने निघालो. त्या बागेवाडीमध्ये आपला मठ आहे, आपल्या मठाचा मठ 364 शाखा मठापैकी एक. आता इसवी सन 2023 सुरू आहे, 24 सुरू आहे. आणि इसवी सन सुरू होण्यापूर्वी 300 वर्षापूर्वी या मठाची स्थापना झालेली आपल्या. तेव्हा जात पात पंथ कशाचा भेद नव्हता, माळी कोळी काही नव्हतं. ज्यांना इच्छा आहे इष्टलिंग धारण करून त्याचं व्रतपालन करण्याची शक्ती आहे, इच्छा आहे, त्यांना गळ्यात इष्टलिंग दिला जायचा. आता पेठशिवणीमध्ये चव्हाण जळगावला टोके आहेत, अमेरिकेमध्ये काही जणी आहेत, त्यांचे आडनाव मलाही माहीत नाही. त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. ही दीक्षा सर्वांना घेता येते हे मी सांगतोय. तुम्ही म्हणा महाराज भेद नाही तुमच्याकडे असं म्हणता. बाळूमामाच्या गळ्यात लिंग आहे, बाळूमामाच्या वाऱ्या करणारे वाणी खूप आहेत. आम्ही म्हणतो बाबा ठीक आहे, त्यांच्या गळ्यात जसा लिंग आहे तसा इतरांच्या गळ्यातही होता. कारण आजही आमचे हटकर समाजाचे मुलगीर आडनावाचे बाबळी, शेळगाव, त्यानंतर पोत्रा अशा 4-5 गावी शिष्य आहेत नगण्य. तुम्हाला मला हे सांगायचं आहे की मानवाच्या जन्माला आल्यानंतर त्याला शिवशिव म्हणावंच लागतं. मानवाच्या जन्माला आल्यानंतर त्याला विभूती लावावीच लागते. मानवाच्या जन्माला आल्यानंतर ज्या गावात शिवमंदिर नाही त्या गावाला गावच म्हणत नाहीत असं मी म्हणतो नाही, शास्त्र म्हणतंय. म्हणून तुमच्या गावामध्ये शिवलिंग स्थापन करून मोठं मंदिरही बांधलं तुम्ही, ठीक नाही. हा धर्म मानवाच्या कल्याणासाठी आहे. मला एक जण म्हणलं कीर्तन करताना तुम्ही तिथं उभा राहा, गणपतीकडे तोंड होते. मी म्हटलं मग मारुतीकडे पाठ होतीये. प्रश्न पडतात ना. अहो आज मंगळवारचा बाजार आहे की नाही, 25% लोक गेले. चल द्या म्हणले तुमचं कीर्तन ऐकणारे. तुम्ही बैल खरेदी विक्री करण्याचा व्यवहार करणारे गेले, ते त्यांचा चरितार्थ त्याच्यावर आहे, ते थांबू शकत नाहीत. तसं पोरगा आणि बाप गाढव विकायला निघाले. गाढव बाजारला गाढव हानी चालले होते बरं का. गाढवाच्या पाठीवर पोरगाही नव्हतं आणि बापही नव्हता. एक जण शाना आला, अरे म्हणले गाढव ते गाढव, त्याच्यावर कोणीतरी बसा की. पोरगा बसलं. पुढे गेल्यावर अजून दुसरा माणूस भेटला. अरे तो म्हणला तू चांगला तरुण आहेस, बाप म्हातारा आहे, त्याला बसू दे. तो पायी चालू लागला मुलगा. बाप गाढवावर बसला. त्याच्या पुढे गेलं की अजून एक माणूस भेटला. अरे लेकराला पायी चालून तू बसलायस का म्हणला. त्यानं काय केलं मग पोरालाही पुढं घेतलं. नवरदेवाच्या पुढं लातूर भागामध्ये लहान लेकरू घेऊन बसायची पद्धत आहे की नाही, तसं ते गाढवावर बसताना पोराला पुढं घेऊन बसलं. त्याच्या पुढं गेलं की भेटले माणसं. ते म्हणले त्यालाही जीव आहे, गाढव झालं तर काय झालं, ते मरल की. दोघं बसलं. इतक्या बसलो की नाही
त्याला खांद्यावर घ्या म्हणले, तुम्हीच आता. त्यांच्यावर काठी होती एक लांबकी, पुढचे पाय बांधले, मागचे पाय बांधले, काठी आतून खुपसली, खांद्यावर घेतलं. पुढं पोरगा आहे, मागं बाप आहे, मुंडी खाली आहे. तेव्हा काय पूल नव्हते. एका ठिकाणी एक खांब टाकला होता शेतकऱ्यांनी, खालून एक कॅनल वाहत होतं, ते पाणी येणं बंद झालं होतं, डोह साचला होता. आणि मग तिथून जाताना गाढवाला पाण्यात एक गाढव दिसलं झालं. मिले गधे को गधे तो खाये दो दो लाता प्रमाण आहे. पुत्र एका दिवसात काशीला जाऊन येते, पण त्याची जात भाई अडवल्याशिवाय राहत नाहीत. त्याप्रमाणे त्यानं पाहिलं खाली, खाली एक गाढव आहे. त्यानं जे आवाज काढला, तुम्हाला माहिती आहे, आवाज काढताना त्यांना नाचावं लागते. आपल्या कीर्तनात सुद्धा नाचणे, वाजवणे, म्हणणे हे 3 प्रकार आहेत, पण सर्वांना ते जमत नाहीत. कुणी नाचू लागलं तर म्हणता येत नाही, म्हणू लागला, नाचू लागला तर वाजविता येत नाही. आणि म्हणून काही थोड्या लोकांना देवानी 3 गुण दिलेत, वाद्य, म्हणणं आणि नाचणं. एरवी सोपं आहे म्हणायला केवळ, आहे की नाही. मग ते गाढव ओरडलं, ओरडण्यामध्ये पाय हल्ले आणि यांच्या हातातून निसटलं, खांद्यावरून पाण्यात पडलं. पाणी खोल होतं, जीव गेला त्याचा. आमच्या संत परंपरेत एक प्रमाण आहे, गर्दब गाडा माझी अवघेची सहाय्य म्हणा की आता. गाढव गाळामध्ये फसलेलं आहे. त्याचे जातभाई सर्वजण येतात, त्यांच्या मनात भावना असते याला बाहेर काढलं पाहिजे, पण त्यांच्याच्याने काढणं शक्य नाही. तसे माणसरूपी गाढव आपण सर्वांना कळवळ आहे, पण सर्वांना सोडवण्याची, बाहेर काढण्याची शक्ती परमेश्वराने दिली नाही. ती दिली आहे ती गुरु महाराजांच्याकडं. आणि म्हणून ज्यांना ज्यांना मुक्त व्हावं वाटतं त्यांना मार्गदर्शक म्हणजे गुरु आहेत. आणि म्हणून त्या गुरुच्या प्रसादाचं महत्त्व आहे. आणि म्हणून गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ आहे. शब्द वेगवेगळे आहेत. नाम सर्वनाम माहिती आहे ना तुम्हाला. नाव असतं एखाद्या माणसाचं, यांचं नाव काय असू द्या, पण पेटी मास्तर हे उपनाम आहे ना कार्यामुळं. त्या प्रकारे गुरुप्रसादाचं महत्त्व, थोरवी, श्रेष्ठत्व, भारीपणा याची गणना कोणालाही करता येत नाही. इतका श्रेष्ठ असा गुरुप्रसाद आहे. शिवपाठात जसं म्हणलं ना, सहस्त्रमुखाचा सहस्त्रमुखाचा वर्णिता सिनला, 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 सहस्त्रमुखाचा
सांगायचा गुरुप्रसाद थोर आहे, श्रेष्ठ आहे. केवळ गुरुनी हस्त ठेवला मस्तकावरती तरी आमचा उद्धार होतो, तरी आम्ही परिपूर्ण होतो. हा विश्वास ज्यांच्याकडं आहे त्यांना अनुभूती प्राप्त होते. आणि त्याच्यानंतर पुढच्या ओळीतून या प्रसाद सेवनाने, प्रसाद ग्रहणाने काय परिणाम होतो. गुरु प्रसादाची प्रसाद घेताची स्वामीचा, प्रसाद घेताची स्वामीचा. प्रसाद घेताय रे स्वामी जाय. प्रसाद घेताची स्वामीचा. प्रसाद घेताय रे स्वामी जाय. प्रसाद घेताची स्वामीचा. नाथ होय जगली पूजा. नाथ होय जगली पूजा. प्रसाद घेताय स्वामी जाय. प्रसाद घेताय स्वामी जाय. प्रसाद घेताय स्वामी जाय. नाश होय सगळी बोध. नाश होय सगळी बोध. प्रसाद घेताची स्वामीचा. प्रसाद घेताची स्वामीचा. प्रसाद घेताची स्वामीचा. प्रसाद घेताची स्वामीचा. हे झालं. पण त्या महाराजाला एक माणूस फिरत असताना भीती वाटली. त्याला वाटलं किंवा मला हे काय तर म्हणा आला काही. ते महाराज म्हणले काय काय पाहिजे काय तर. तुम्ही अजिबात बोलू नका मला म्हणलं. तुमचं तुम्ही चालू द्या. पुन्हा गेला चौकट फिरून आला. येताना काठी घेऊन आला. मग तो महाराज चांगलाच घाबरला. अहो म्हणले सांगा की. तुम्हाला म्हणलं ना म्हणले मी तुमचं तुम्ही चालू द्या. तुमचं माझं काही देणं घेणं नाही. तुम्हाला बोलविलंय कुणी त्याचा मी शोध घेते, त्याची मला बघायची. तसं मी आमच्या गुंजकरांना म्हणालो, गुंजच घे है की नाही, की तुम्ही म्हणताल पुन्हा पुन्हा आवडेल आम्हाला, परवडेल आम्हाला, पण नवरदेवाच्या पुढं नवरदेवाचे दोस्त नाचू लागले. लग्नाची वेळ 12ची 1 वाजेपर्यंत नाचले तरी कोणाची ताकद नाही होत बोलायची. पण जेव्हा पोरांनी सोडलं नवरदेवाला तेव्हा तेच पोरं म्हणतात ए अरे आटप किती उशीर झालाय म्हणतात. तसं वेळ आपल्याला दिलेला आहे. त्या वेळेच्या आत नाही संपलं की मला बोलतील म्हणून थोडंसं तुम्हाला आवर्त घ्यायला सांगतोय. तर या ठिकाणी आम्ही प्रसाद सेवन केल्यानंतर आमच्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार राहत नाही. श्रीमंत जरी असलो आम्ही, श्रीमंतीचा अहंकार बाजूला, रूपवान असलो बाजूला, वयानं कमी आहेत तेही बाजूला, काही जरी असेल तरी सर्व बाजूला राहतं. आणि अशी अवस्था बनते त्या जीवाची. कीर्तनामध्ये तल्लीन होत असताना लोकलाजेवरी सोडी येले पाणी नाचूया कीर्तनी आनंदाने म्हणा आता. लोकलाजेवरी सोडी येले पाणी. लोकलाजेवरी सोडी येले पाणी. लोकलाजेवरी सोडी येले पाणी. लोकलाजेवरी सोडी येले पाणी. नाचूया कीर्तनी आनंदाने.
लोकला जवारी सोडी येणे पाणी 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 कीर्तन त्याचं नाव आहे ज्याच्यामध्ये संसारातल्या गोष्टी जोक वगैरे वगैरे काही नाही. कीर्तन त्याचं नाव आहे लोकांनी बरं म्हणावं तसं सांगणं म्हणजे कीर्तन नाही. लोक वाईट जरी म्हणत असतील त्याला न भीता तत्व सांगणं म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणून परमार्थ म्हणजे परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. आम्ही जेव्हा उदाहरण सांगालो तेव्हा तुम्ही ते प्रमाण उचलता. जेव्हा प्रमाण तुम्हाला दिलं तेव्हा तुम्ही चव्हाण भानगड असे जुन्या काळात विहिरी तयार करत होते लोक. विहिरी त्या विहिरीमध्ये शिपले राहायचे. शिपले शेंदीच्या फोकापासून तयार केलं टोपलं. त्याच्यामध्ये विहिरीतले दगडं भरले पाणी पाणी गळत राहायचं. ते कुणाच्या हातात स्थिर नव्हतं. हातातल्या हातात कोणी नव्हतं देत. सरळ ते वरल्यावर फेकत गेले की वर जाऊन शेवटच्या टप्प्यात त्यातलं सर्व उलटलं जायचं. हाताचा स्पर्श एका वेळेला दोघांचा कधीच नव्हता. आता कोरोना झाल्यानंतर मात्र स्पर्श झाला नाही. कोरोनाला एवढे भिले लोक. कोरोना म्हणजे चिल्लर आहे त्यापेक्षा टायफॉइड मोठा आहे. पण कोरोनाला भिले तर सर्वत्र सर्वांना झाल्यामुळं मला सांगायचं हे तुम्ही उभे आहात. तुम्ही शहाणे आहात म्हणून उभे आहात. एवढं माणूस उभा राहते का बघा बरं तुम्ही. पैसेवालं शहाणं कार्य करणारं तसे तुम्ही उभे आहात तेवढे भजनी सर्व गोष्टीने समृद्ध आहात. माझ्या शब्दाचा राग येऊ देऊ नका असं मी सुरुवातीला सूचित केलं. आणि म्हणून ज्यावेळेला उदाहरणामध्ये एखादं नाव येतं त्यावेळेला मला प्रमाण देण्याची आवश्यकता नाही. पण ज्यावेळेला शब्दशः उच्चार होतो तेव्हा तुम्हाला प्रमाण देता येतं. आणि म्हणून या ठिकाणी 6 शत्रू घालवण्याचा एकमेव जन्म आहे तो म्हणजे मानवाचा जन्म. आणि म्हणून मानवाच्याच जन्मामध्ये आम्हाला गुरुप्रसादाची थोडी कळते. गुरुप्रसादाचं परिणामाचं स्वरूप कळतं. आणि मग त्याचा विशेष परिणाम काय हे मितूपणानु रे 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 मितूपणानु रे रे मितूपणानु रे 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 मितूपणानु रे रे मितूपणानु रे रे मितूपणानु रे रे विशेष परिणाम पाहत असताना मीपणा उरत नाही. आणि एकदा का मीपणा गेला तर तू आम्हाला भांडायला कधी येतच नाही. कार्य म्हणलं अरे आल्याशिवाय राहत नाही. तसं आमच्या जीवनामध्ये मी करतोय, मी आहे, मी सुंदर आहे, मी श्रीमंत आहे, मी ज्ञानी आहे,
हे जे मीपणाचे जेवढे जेवढे गुण आहेत ना, त्या गुणाचा आम्हाला अभिमान राहत नाही. मी श्रीमंत आहे, श्रीमंताला वाटू नये, त्याचं नाव मीपणा गेला. मी सुंदर आहे, सुंदर असल्याला वाटू नये, त्याचा मीपणा गेला. मी ज्ञानी आहे तरी तो अभिमानी नाही, त्याचा मीपणा गेला. असं सर्वांच्याकडं जे जे आहे ते मीपणाने कधी पुढं येऊ नये, अशा प्रकारची स्थिती निर्माण होणे म्हणजे गुरुप्रसादाची प्राप्ती त्याला झाली असं आपण समजून घेणे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना ही प्राप्ती झालेली आहे त्यांचं स्वागत आहे. ज्यांना ज्यांना झाली नाही असं वाटतंय त्यांनी त्या प्रकारे त्या मार्गामध्ये पुढे पुढे चालावं, एवढंच या पूर्वार्धाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांसाठी अभिव्यक्त करतो आणि या पूर्वार्धाला अर्धविराम देतो. शंकर माझे शंकर शंकर माझे शंकर माझे शंकर माझे शंकर माझे शंकर माझे आजी थोरी प्रसाद घेताचे स्वामीचा प्रसाद घेताचे स्वामीचा प्रसाद घेता श्री स्वामीचा
यांच्या नावाने, पेटी मास्तरच्या नावाने आणि मृदंग मास्तर यांच्या नावाने इमानदारीने जरा हाताला जरा झळ लागे पण टाळी वाजून स्वागत करा. बेभान होऊन त्यांनी सेवा समर्पित केली. आपणही बेभान होऊन ऐकलं. बेभान होऊन का म्हणलं? जर तुम्हाला विचारला तर मी काय सांगितलं तर निश्चित जास्तीत जास्त लोकांच्या लक्षात नसणार म्हणून बेभान. कारण ऐकून लक्षात ठेवायचं कशामुळं? मग पुढच्या वर्षी ऐकायला यायची काही गरज नाही पडणार ना. तर पूर्वार्धात अभंगाच्या पहिल्या ओळीतून प्रसादाचं महात्म्य पाहिलं आपण. दुसऱ्या ओळीतून परिणाम पाहिले. तिसऱ्या ओळीतून विशेष परिणाम पाहिले. आणि आता उत्तरार्धात प्रथमतः चौथ्या ओळीतून अतिविशेष परिणाम, अत्यंत महत्वाचा परिणाम आहे हा. कसा आहे? पंगुम लंघयते गिरिम मुकम करोति वाचालम. मुक्या माणसाला बोलायला यावं आणि हातपाय नसल्यानं पर्वत चढावा हे महान कार्य जसं नवलाचं आहे त्याप्रमाणे गुरुप्रसाद एकदा का अनुभवाला आला मिळतो तो हमेशा. डोळ्याला दिसणारा तो महत्वाचा नाही, आशीर्वादात्मक तो महत्वाचा आहे. तो ज्यांना मिळाला त्यावेळेला त्याची अवस्था जी होते ती चौथ्या ओळीतून सांगितली. सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद माये, गगनी आनंद माये, गगनी आनंद माये. सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद माये, गगनी आनंद उस्माननगरकर, ज्या वेळेला तळं तयार करावं लागतं त्यावेळेला 100-200 गावांना उठवावं लागतं, बेघर करावं लागतं. गाव उठविल्याचं पाप लागत नाही, तळं केल्याचं पुण्य अधिक असतं. त्याप्रमाणे धर्माचे नियम पालन करायला लावणं त्याच्यात पाप कधीच नाही. पण 50 वर्षापूर्वी असलेलं देऊळगाव बाह्यांगी वेगळं होतं, अंतरंगी गुरुवर श्रद्धा होती. आमचे मारुतराव कारभारी मला म्हणले, महाराज पहिले महाराज काय म्हणण्यात हो, तुम्ही काय म्हणू नका एका गोष्टीला. आम्ही म्हणलो ते बरोबर आहे तुमचं, पण वरचेवर ही विकृती वाढत जाते, त्यामुळं शासन करणं गरजेचं आहे. आज 26व्या वर्षात तुम्ही पदार्पण करत आहात सप्ताहाच्या. आम्हाला पांडुरंगाचा, रुक्मिणीचा, गणपतीचा कुणाचाही विरोध नाही, कारण विठ्ठलाच्या डोक्यावर सुद्धा शिवलिंगाची स्थापना आहे. त्याच्या डोक्यावर जर महादेवाची पिंड नसेल तर त्याला विठ्ठलेश्वर म्हणता येत नाही. तुमच्याही देवाचं नाव विठ्ठलेश्वर आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तिच्याही डोक्यावर शिवलिंग आहे. बार्शीचा भगवंत, त्याच्याही डाव्या हातावर शिवलिंग आहे. काश्मीरमध्ये वैष्णोदेवी नावाचं एक मंदिर आहे, तिन्ही देवीचं
त्या तिन्ही देवीच्या डोक्यावरती शिवलिंग धारण आहे आणि म्हणून शिवलिंग धारण करण्याची 5 ठिकाणं आहेत. एक मस्तक, दुसरं कंठ, तिसरं उजवा किंवा डावा दंड, चौथं हृदयावर आणि 5वं आपल्या इकडच्या बगलेमध्ये. पण बेंबीच्या खाली जर गेलं तर सर्वच वाया गेलं. पुण्यकरिता पाप जोडे तया लागी, कल्पवरी भोगी नरकवास भोग. आणि म्हणून परमार्थ अनोहे लेकुराच्या गोष्टी म्हटलं ना आपण. येथे व्हावा पोटी अनुताप. इथे आई वडील नाते जमत नाहीत, त्याचं नाव आहे परमार्थ. नाही माझी आई आहे, तिला काय फार गुडघ्याला लिंग बांधलं चालते असं म्हणायचं जमते का? ज्या आईने 2 वरदान मागून राजा भरताला राजसिंहासन दिलं, त्या भरताने आईला परब्रह्म स्वरूप रामाच्या विरोधात कार्य केल्यामुळं शिव्या दिल्या जन्म देणाऱ्या. आम्ही शिव्या देतो आमच्यापैकी माईला, बायकोला देणं शक्य नाही. अनेकांना अनुभव आहे, इथं असलेल्यापैकी अनेकांना अनुभव आहे, मलाही माहिती आहे, पण मी ते शब्द काढत नाही. नवीन लग्न झाल्यानंतर सुनबाईच्या लाड सासूबाई दररोज स्वयंपाक करायची, सुनाला काही सांगायची नाही. यायचा नवरा तिचा, कोणी केली भाजी? मीच केली बाबा. कधी तेल जास्त झालं, कधी मीठ जास्त झालं, फेकून द्यायचं ताट. त्या बाईच्या लक्षात आलं स्वयंपाक जरी आपण केला तर आता काय करायला पाहिजे. महाराजाला विचारलं, तिने सांगितलं काय नाही बाई तूच करत जा, पण तिनं केलं म्हणून सांगत जा. स्वयंपाक केला, वाढल्यानंतर घास घेतल्यावर म्हणला कोणी केला स्वयंपाक? अरे नवीन लेकरू आहे, काही चुकलं का? तिनं केलाय. गपचीप जेवला तो. आता तर पातळी पुढे गेली आहे, मुलींची किंमत एवढी वाढली आहे, हुंडा तर द्या. नवरदेवाला भांडे घासता यायचं सर्टिफिकेट चालत नाही, समोर घासून दाखवायची वेळ आहे. चांगले धुतले गेले तर त्याला पास म्हणू लागलेत. असं हे युग बदललेलं आहे. त्या युगात गुरुभक्ती आपल्या अंतरंगी आपण ठेवली पाहिजे आणि आपल्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. इथे द्रौपदीलाही वाटलं होतं 6वा जर कर्ण असता, तो तर भाऊच आहे, तर 6 नवरी असते मला तर 2-2 महिने सर्वांना वाटून देता आले असते. मनातून अधर्माचा विचार येणं वेगळं, पण शरीराच्या बाह्यांगी दृष्टीनं आभूषणातून किंवा कशातूनही आम्ही अधर्माची चिन्ह धारण करणं हे महापाप आहे आणि हा अंतिम प्रसाद आहे. आणि असं जे वागतात ना त्यांना 4थ्या ओळीतला उपदेश लागू होतो. सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नव आहे. तो काय म्हणतो शेवटी, या पा मी धर्मानं वागलोय, कुणावर अन्याय केला नाही, कधी खोटं बोललो नाही, कधी कुणाचं लुबाडून घेतलं नाही, एवढं करूनही जर असं होतंय तर त्याला माझा इलाज नाही. त्यालाच म्हणलंय अन्नाच्छादन सुख दुःख. अन्नाच्छादन सुख दुःखाधिक, अन्नाच्छादन सुख दुःखाधिक, अन्नाच्छादन सुख दुःखाधिक, अन्नाच्छादन सुख दुःखाधिक. भारताची देख रव्य जीवा, भारताची देख रव्य जीवा, अन्नाच्छादन सुख दुःखाधिक, अन्नाच्छादन सुख दुःखाधिक, अन्नाच्छादन सुख दुःखाधिक. आणि म्हणून म्हणतो मी, अनेकांच्या नशिबाला आलेलं त्याचा विचार करू नका. आपण चांगलं काम केलं एवढं लक्षात घ्या. आणि एकमेव आहे
की आपलं जे नुकसान होणार होतं त्यापेक्षा आपण फायद्यामध्ये आहोत हे लक्षात घ्या. त्याचं नाव आहे गुरुकृपा. आणि मग मजवारी कृपा करी गुरुराया कृपा करी गुरुराया मजवारी कृपा करी गुरुराया कृपा करी गुरुराया मजवरी कृपा करी गुरुराया कृपा करी गुरुराया मजवरी कृपा करी गुरुराया कृपा करी गुरुराया मजवारी कृपा करा गुरुराया तुमची अपाया दंडवत मजवरी कृपा करा गुरुराया तुमची अपाया दंडवत मजवारी कृपा करा गुरुराया तुमची अपाया दंडवत मजवरी कृपा करा गुरुराया तुमची अपाया दंडवत मजवारी कृपा करे गुरुराया कृपा करे गुरुराया मजवरी कृपा करे गुरुराया कृपा करे गुरुराया गुरुची कृपा हा एकमेव पर्याय आहे. ती कृपा आमच्या कुठल्याही शक्तीने आमच्यावर होत नाही. त्याला तद्विधी प्रणिपातेन भगवद्गीतेत सांगितलं त्या मार्गाने जावं लागतं आम्हाला. अर्जुनावर कृपा झाली गुरुची. धनुधरून सर्वात पहिला क्रमांक दिला त्यांनी. पहिलं खऱ्या अर्थानं कोण होतं? एकलव्य. पण गुरुची कृपा झाल्यावर असं होतं. त्या ते युक्तीने वळवावे अंतरी अशी अवस्था होते. आणि म्हणून आम्ही सुद्धा या मानवाच्या जन्मात गुरु केल्यानंतर मला मरण येऊ नये, लोकांचं बरं होऊ नये असं कधी म्हणू नये. मरणाला सामोर गेलं पाहिजे. मरण कुणा चुकणार नाही. पण दुसरा जन्म जो आहे तो चुकवण्याची शक्ती गुरुप्रसादामध्ये आहे. आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात लक्ष्मण मने गाव 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 लक्ष्मण
ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा अनाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो जन्मव्रत
सुख भाव जन्म मृत्यू माग तुझे नामे चंद लागो नित्याचा सहवास नको साधू जनिताचा मोह पुत्र कलत्राचा नको लोभ शरीराचा नको एकांती लोकांती नको पदनारी संगती मने मनमात शिवलिंग दे चरणापाशी जागा हे अवघा शकुनाचा शकुन झाले दर्शन संताचे होय जन्माचे सार्थक एकाएकी समसाम्या मनमने मरण करावो मनी भाव धरावो संसार सागर भक्ती वळे धरावो हे आभ्राती सावरी तैसे संपदा बोले सासू एव स्वीकारा गुरु माऊली आ विषय मजावो काया गुणाला सदावो हर वाजवा मुख शिव नाम बजावो बसवा निगमाने तुम्हारी का साधतो सर्व जग गमवागीच मागतो शिवाद्वारे उभे संतांचे मंडळ विभागी दीपावली काया कनकनाटी पंचप्राण ज्योती ववारी मनोभावे वारी नानुगा पार्वती शंकरा तुझे दातारा येते स्वरामने हेच मग द्यावे हरवेशी नाम तुझ मनोभारू आरती नंदिकेश्वरा जगद्गुर नंदनेश्वरा कैलासाहून मूर्त्यावतरी कैलासाहून मूर्तिवतरी काशिनया नगरा पूर्णाया नगरा मनोभाई करू आरती नंदिकेश्वरा जगद्गुर नंदनेश्वरा हे निराकाराकार देवने आले वरती सद्गुरु आले वरती केवल ते स्वरूप चंद्रमा कोमल ते स्वरूप सुगम परमंत्र देती आये परब्रह्म मूर्ति मनोभावी करो आरती नंदिकेश्वरा जगद्गुरु नंदनेश्वरा आगाधमय बाकी वर्णावा संत मुनि गाती अखंडित साधु गाती सिद्ध पराती पूजा सर्व शिष्य जना प्रीति मनोभावी करो आरती नंदिकेश्वरा जगद्गुरु नंदनेश्वरा भक्तवत्सला दीन दयाला पूर्ण करिकाया प्रेमला मुक्त करिकाया संत आणि शिष्य वंदती सुमन भावे पूजा अर्पी मरुळ सिद्धराया जगद्गुरु स्वामी राया मनोभावी करो आरती नंदिकेश्वरा जगद्गुरु नंदनेश्वरा कैलासाहून मूर्त्यावतरी कैलासाहून मूर्तिवतरी काशिनया नगरा पूर्णाया नगरा मनोभावी करो आरती नंदिकेश्वरा जगद्गुरु नंदनेश्वरा आरती शिवराजा वनवासी महाराजा आवेदांताचे सार तेरी माते
शंकर जय जय शंकर त्याचोय सर्व मंडळी जय कार्याती चंद्रमुळे वळसा लय माझ्या अहंकार हा दुस्तर याचा पडू द्या